माजी खासदार आदरणीय शिवाजीरावदादा आढळराव पाटील आणि आदरणीय किरणताई वळसे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षम सभापती निलेश स्वामी थोरात, त्याचप्रमाणे मंचर नगरपंचायतीच्या आरोग्य सभापती सोनालीताई बानखेले यांच्या प्रयत्नातून आणि नियोजनातून खऱ्या अर्थानं पतंजली योगपीठ यांच्या माध्यमातून जो योग फक्त देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी चालू असून त्या माध्यमातून निरोगी तंदुरुस्त आणि आनंदी आयुष्य आजपर्यंत हजारो लाखो नव्हे तर कोट्यवधी लोक त्या ठिकाणी आपलं आरोग्य त्या ठिकाणी बळकट बनवत आहेत. आणि आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे की कालपासून हे योग प्रशिक्षण या ठिकाणी आपल्या या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये संपन्न होत आहे. आणि आजचं योग प्रशिक्षण देण्यासाठी जे पोलीस खात्यामध्ये PSI म्हणून हे कार्यक्षमपणे जे काम करत आहेत असे एक आदर्श व्यक्तिमत्व पांडुरंग चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित राहून 2 तास आपणा सर्वांना विविध योगाचे प्रकार अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी शिकवण्याचं काम केलं. तर निश्चित त्यांचं मी आपणा सर्वांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या समेत उपस्थित असलेले सर्वच प्रशिक्षक सर्वांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचे. आणि निलेश स्वामी आणि सोनालीताई यांच्यासाठी देखील सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, कारण हा योग केवळ त्यांच्यामुळे आपल्याला घडून आला आहे. आणि या ठिकाणी तसं पाहिलं तर आता आपल्याला सर्व काही भरपूर आहे. म्हणजे सर्वजण आता कोणी उपाशी नाही. जुन्या काळामध्ये काय खावं हा प्रश्न होता, कारण लोकांना खायला नसायचं, लोक उपाशी झोपायची. पण आता काय काय खाऊ हा प्रश्न आहे. म्हणजे दररोज पंचपक्वान्न पुढं वाढलेलं असतं आणि मग त्यातलं काय काय खाऊ, पण जे चुकीचं आहे ते नाही खाल्लं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण कमावलेला पैसा, गाडी, बंगला ही खरी संपत्ती नाही, तर निरोगी आयुष्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. कारण आपण कमावलेल्या पैशाचा उपभोग घ्यायचा असेल तर शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे. नाहीतर आपण पंचपक्वान्नाची पंगत सगळ्या गावाला घातली आणि आपल्याला शुगर आहे, गुलाबजाम खायचं नाही, काहीच खायचं नाही. तर खऱ्या अर्थाने निरोगी शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि हे निरोगी शरीर या ठिकाणी या योग विद्येच्या माध्यमातून निश्चित आपल्याला प्राप्त होणार आहे. अगदी डायबिटीज असेल, BP असेल, यासारखे आजार या योगाच्या माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी आपल्या जीवनातून कायमचे हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता फक्त या 7 दिवसापुरतं न येता हा योग आपण आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत जर आपण आपल्या जीवनामध्ये ठेवला तर निश्चित एक निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य आपल्या सगळ्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर आता आज जेवढे जण आपण आलो याचे दुप्पट लोक उद्या आली पाहिजे. येताना प्रत्येकाने किमान एक माणूस आणला तरी दुप्पट होईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा अजून एक आणला तर निश्चित या ठिकाणी संपूर्ण पटांगण शेवटच्या दिवसापर्यंत भरलेलं असेल. आणि हा योग फक्त 7 दिवसापर्यंत मर्यादित न ठेवता त्या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये दररोज पहाटे उठून हा योग आपण घेतले पाहिजे. आता तसं पाहिलं तर योगामधून घाम येतो हे मला माहीत नव्हतं. परंतु आज अनेकांचं घाम, माझ्या सुद्धा अंगातून पूर्ण घाम निघला होता. म्हणजे कारण का इथं स्नायूंची जी हालचाल होते, स्नायूंच्या माध्यमातून तो घाम निघतो. आणि पहिली आंघोळ घामाची ही तंदुरुस्त निरोगी आयुष्याची. त्यामुळे पहिली आंघोळ ही आपली घामाची जर झाली तर आपलं अख्खं आयुष्य निरोगी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण दररोज घामाची आंघोळ या योगाच्या माध्यमातून करूया आणि निरोगी जेवण जगूया एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा या सर्व प्रशिक्षणासाठी आणि या सर्व गुरूंसाठी मनापासून धन्यवाद.